पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमञ्चलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. हरिपाठ निरूपण. आजचा अभंग क्रमांक 23. आजचा अभंग आहे 753 दशकांचा मेळा. एक तत्वी कळा दावी हारी. तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ. येथे काही कष्ट न लगती. अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंथ कर्मी येला. अखिल गुण्यधना करुणालय भक्तवत्सलानंद कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्री तुकोबराय आदी संतांना वंदन. समोर बसलेल्या सुरते सज्जनांना माझा प्रणिपात. निरूपणाला प्रारंभ करू. 753 दशकांचा मेळा. एक तत्वी कळा दावी हारी. तैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ. येथे काही कष्ट न लगती. तर बघा, या अभंगामध्ये माऊली म्हणतात की हा अभंग आतापर्यंत दाखवले ते सर्व अभंग कसे आहेत? नामावरती आहेत, भक्तीवरती आहेत, ज्ञान वैराग्य यावरती आहेत, है ना. मग आजचा हा अभंग कसा आहे की सगळ्यात महत्वाचा म्हणजे असा अभंग आहे की सगळा देहाचा उलगडा करून दाखवणारा हा अभंग आहे. देहाचा उलगडा करून दाखवणारा हा अभंग आलेला आहे. म्हणजे काय? आता 753 दशकांचा मेळा. किती सुंदर वर्णन आहे बघा. पण आज याच अभंगाला बरेच जण ॲब्सेंट आहेत. असो तर एवढा अवघड पण आहे. आणि त्याला आपण जर माऊलीनं निवेदन ठेवलं, माऊली तुम्हीच या देहाकडून जे काय गायन करून घ्यायचं आहे 753 आणि तुम्हीच या देहाकडून गायन करून घ्या, मला येत नाही. आपण त्याच्यावरती भार सोपवला ना, सद्गुरू आपल्याकडून गायन करून घेणार आहेत. माऊली आपल्याकडून गायन करून घेणार आहेत. आपलं निवेदन आहे माऊलींना की ह्या अभंगावरती आपणच माऊलीने निरूपण करावं. आता ह्या अभंगाचं बघायचं झालं तर हे जे काय आहे अर्थ त्याचा हा माझ्या बुद्धीला जसं जसं पटेल, जसं जसं अनुकूलन होईल, जसं जसं मला कळल त्या पद्धतीने मी काढायचा प्रयत्न करतोय. असंच आहे असं मी म्हणत नाही. माऊलींना असंच म्हणायचं असेल असं नाही आहे. कारण काय, याच्यावरती बरेचसेच अर्थ निघू शकतात. 7 काय, 5 काय, 3 काय, बरंच निघू शकतं. पण माझ्या अभ्यासानं, माझ्या बुद्धीनं, यथामती बुद्धीनं जे काय असेल त्या पद्धतीने मी काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ते उत्तम असो अधम असो कसा असेल त्या पद्धतीनं मी माऊलींना निवेदन ठेवून मी या अभंगावरती प्रवचन करण्याचा प्रयत्न करणार आहे, निरूपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर माऊलींनीच या अभंगावरती आपण निरूपण करून घ्यावं या देहाकडून, असं माझं निवेदन आहे माऊलींना. तर याचे अर्थ बरेचसेच निघू शकतात. आपण बरेचसेच अर्थ काढू शकतो. जसं जनाबाईनं पण म्हटलं ना, सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके. जसं मी माझ्या पद्धतीने काढले की सुंदर माझे जाते ग, हे जात आहे ना, म्हणजे आपला देह हे जात आहे. हे जात आहे, कुठं जात आहे? 83 मध्ये जात आहे, असं असं जात आहे. मग फिरते भौतुके 83,99,999 जीवनी फिरून 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 कुठं आला? हा 84 लाखावा हा देह आला. मग हा 84 लाखावा देह आपल्याला प्राप्त झाला, मनुष्य देह प्राप्त झाला. हे मी माझ्या पद्धतीने याचा कूट मतितार्थ काढलेला आहे. तसं अभंगाचा मतितार्थ बऱ्याच प्रकारे बऱ्याच जणांना या पद्धतीने आपल्याला काढायला येतो, काढता येतो आणि त्या पद्धतीने आपल्या आपल्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करतो आपण. पण माझ्या पद्धतीनं, माझ्या जसं बुद्धीला आकलन होईल त्या पद्धतीने मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. माऊलीनं आपणच माऊलीनं निवेदन आणण्याचा परत की माऊलीनं यावरती आपण निरूपण करून घ्यावं. बघा आता काय सांगितलं माऊलीने यामध्ये की 753 दशकांचा मेळा. मग आता कसं सांगितलं बघा की 7 काय दाखवलेलं आहे की सुंदर असं दाखवलंय बघा की 7 तत्व आहेत. कुठली तत्व आहेत? वैशेषिक आहेत, गुण आहे, कर्म, सामान्य आणि समन्वता, विशेष आणि अभाव. जसं अर्जुनानं
श्रीकृष्णांना 8व्या अध्यायामध्ये 7 प्रश्न विचारले ते. म्हणजे काय विचारले ते? ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आदिभूत म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय, आदि यज्ञ म्हणजे काय, आणि जो साधक आहे, आता आपण इथं वारकरी म्हणूया, अर्जुनानं साधक विचारलेला आहे, जो साधक आहे, जो वारकरी आहे, त्याचा शेवट कसा होतो श्रीकृष्णराया केशवा मला तुम्ही सांगा. आता काय काय सांगितलं बघा. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे परब्रह्म. कर्म म्हणजे काय? उत्तम कर्माचरणात राहणं, सत्सद विवेक बुद्धीत राहणं, ते कर्म. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? आपण म्हणतो ना मी अध्यात्माचं करतोय. अध्यात्माचं म्हणजे काय नेमकं? अध्यात्माचं म्हणजे काय नेमकं? उपास तपास केलं म्हणजे अध्यात्म नव्हा, पूजा अर्चा केलं म्हणजे अध्यात्म नव्हा. अध्यात्म या शब्दाचा अर्थ आहे, सॉरी सांगतात म्हणजे श्रीकृष्ण सॉरी सांगतात की अर्जुनाला अध्यात्म या शब्दातच आहे बघा, अध्यात्म. आधी आतमध्ये मी एक आहे ना, आध्यात्मिक असं म्हणतो ना, आध्यात्मिक म्हणजे आधी आतमध्ये मी एक आहे याची ओळख घेणं म्हणजे आध्यात्मिक. आणि खरं जीवनाचं वर्म आणि परमार्थाचं वर्म हेच आहे, आणि खरं ज्ञान हेच आहे की आपल्याला जो चालवतो ना त्याचीच ओळख घेणं. आपण कोण आहात? सोहम सोहम म्हणतो ना आपण, अजपा जपणे उलट प्राणाचा आहे तिथे येणार आहे. म्हणजे जो आतमध्ये आहे ना, सोहम सोहम करतो ना, तोच तो मी आहे हे जाणणं म्हणजे अध्यात्म आहे. लक्षात आलं ना? अध्यात्म याची व्याख्या म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आदिभूत म्हणजे काय, जे झालेलं आहे ते, आणि इतिहासात जे आहे ते. आदि दैव म्हणजे काय, जे आपल्या प्रारब्धात आहे ते. आदि यज्ञ म्हणजे काय, आदि यज्ञ म्हणजे काय, जो आपला यज्ञ कर्म आहे. माझा यज्ञ काय, आता मला मोक्षात जायचं, मी बद्ध आहे, साधक आहे, मी बद्ध आहे, मुमुक्ष आहे, साधक आहे, आणि सिद्धापर्यंत पोहोचणं, हे आपलं यज्ञ आहे. आता यात वेगवेगळे असू शकतात भाग, बरेचसेच भाग निघू शकतात आपल्या आपल्या पद्धतीने काढायला गेलं तर. आणि साधकाचा शेवट कसा होतो असा 7 प्रश्न विचारले ते. साधकाचा शेवट माझ्या नामस्मरणात गेलं ना तर तो मला जीवन मिळणार आहे असं सॉरीने सांगितलेलं आहे, श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. आता तिकडे काय जास्त आहेत ना. आता म्हणजे हे 7 काय दाखवलेले आहेत की 7 हे वैशेषिक गुण दाखवले आहेत. म्हणजे कुठले? आता षड गुणेश्वर आहेत ना. षड गुणेश्वर म्हणजे कसं? ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर किंवा सामर्थ्य पण घेतलं चालतं. हे षड गुणेश्वर आहेत. तसं 7 काय दाखवल्यात? एक वैशेषिक आहे, गुण आहे, कर्म आहे, सामान्य आहे, समन्वय, विशेष आणि अभाव. हे 7 आहेत है ना. आता आता काय वैशेषिक म्हणजे काय? सुंदरता. आपल्या देहाकडे सुंदरता येते ना. कशाने सुंदरता येते? आपल्या कशाने पुढे दाखवले? आपल्या गुणांनी. आपली गुण जर सुंदर असतील तर गुणांनी सुंदरता येणार आहे. मग आपली कर्म सुंदर. आता सगळं एकावरच आहे, सगळं 7 दाखवले ते. वैशेषिकता, गुण, कर्म. कर्म सुंदर असतील, सत्सद विवेक बुद्धीत असेल तर वैशेषिकता सुंदरता येणार आहे आपल्याकडे. परत समन्वयता म्हणजे काय? हलकं फुलकं राहणं आपल्याला. म्हणजे असं जड टेन्शन असं राहता कामा नये. सहजता पाहिजे. नैराश्यता म्हणतो आपण, निराश नव्हे, नैराश्यता. आलं ये नका, झालं जाई नका, नैराश्यता. तसं विशेष म्हणजे आपल्याला विशेषता पाहिजे आपल्याकडे आतमध्ये, अंतरामध्ये. आणि अभाव. कशाचा अभाव असला पाहिजे? अभाव आता संसाराचा अभाव असला पाहिजे. आता पारमार्थिक नको. म्हणजे याचा अर्थ असा आहे की संसार तुम्ही आम्ही करत नाही असं नाही, सगळं करायचं आहे. पण ते करत असताना त्यात किती अडकायचं हे आपल्याला बघता आलं पाहिजे. किती अडकायचं? एक जण होता ना, एवढा अडकला, चिंगोट चिंगोट करून एवढा पैसा मिळवला, करोड रुपये मिळाला. किती मिळवायचे आपल्याला? आणि 1 करोड, 2 करोड, 3 करोड, ठीक आहे, 4-5 करोड, 20-20 करोड, 100-100 करोड, 1000-1000 करोड काय करायचं आहे? काय खाणार आहे का आपण ते? यमदेव आला तर म्हणणार आहे का तो, बाबा तू लय मिळवलास? यमदेवाला म्हणाला तो, अहो यमदेवा 1 दिवस थांबा, मी तुम्हाला 500 करोड देतो. नाही 1 दिवस नाही, काहीच नाही थांबणार. 1 तास 100 करोड देतो. 1 तास नवा 1 मिनिट देखील थांबणार नाही यमदेव म्हणतो. का? जो तू पैसे द्यालेस ना त्या पैशावर जो गांधीजी आहे ना त्याला मी सोडला नाही, तुला काय सोडतंय है ना. म्हणजे काय सांगायचं बघाय की 7 दशक कसं सुंदरता आलेले दाखवले तिथं. 7 आता 5 काय? पंचमहाभूत आहेत. 7 बघा सुंदर आहे, बघा सुंदर आहे त्यामध्ये उत्तमता म्हणजे देहाकडे सुंदरता आली. आता 7 झालं. 5 काय? पंचमहाभूत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहे. हे सगळे महाभूतांचा आता विस्तार दाखवलेला आहे. तो काय आता मी इथं करत नाही. 7 5 झालं. 3 म्हणजे काय? 3 गुण आहेत. 3 गुण आहेत. रज, सत्व, तम. रजोगुणात राहता आलं पाहिजे, तमोगुणात राहता आलं पाहिजे, आणि शुद्ध सत्वगुणात राहता आलं पाहिजे. म्हणजे हे दोन्ही कमी असलेच चालतील, कमीच असावेत. असलेच चालतील म्हणण्यापेक्षा कमीच असावं. आणि हा सत्वगुण आहे ना
तो आपला शुद्ध असला पाहिजे. आणि कसा असला पाहिजे? अधिकता असला पाहिजे. 7 झालं, 5 झालं, 3 3 त्रिगुण झाले. आणि मग 7 5 3 दशकांचा मेळा. म्हणजे दशक म्हणजे काय? पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय, अष्टदहा प्रकृती म्हणतो ना आपण, अष्टदहा प्रकृती. दासबोधात सुंदर असं विवरण दिलेलं आहे अष्टदहा प्रकृतीचं, पण एक समास समर्थाने मांडलेला आहे त्यामध्ये. दासबोधात आपण विवरण करणार नंतर, आपण त्यावेळेला बघू. आपण त्यावेळेला अष्टदहा प्रकृती कशी कशी आहे, काय 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 विश्लेषण सगळं दाखवलंय त्यामध्ये. 7 झालं, 3 झालं, 3 त्रिगुण, 5 पंचमहाभूत झालं, अष्टदहा प्रकृती म्हणजे काय? 7 5 3 दशक. हा दशक है ना, हा दशक आहे. म्हणजे पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रियचा हा दशक आहे. म्हणजे पंच कर्मेंद्रिय कुठले आहेत? पंच ज्ञानेंद्रिय डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ हे ज्ञानेंद्रिय झाले. कर्मेंद्रिय काय? वाचा, पाणी, पाद, शिश्न आणि गोद. वाचा पाणी म्हणजे काय? पाणी म्हणजे काय दाखवलेलं आहे? हात. पाद म्हणजे पाय. शिश्न आणि गोद 2 नंबर आणि 1 नंबर असा हा भाग दाखवलेला आहे. म्हणजे सांगण्याचा भाग काय? 7 5 3 दशकांचा मेळा. मग आता दशक दाखवले, आता हा दशक आपल्या लक्षात आला. मग त्यानंतर दाखवले बघा, 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा डावी हारी. मग आता माऊली म्हणतात बघा की एक तत्वी कळा डावी हारी. मग आता हा दशक लक्षात आला. मग यामध्ये एक तत्वी जो आहे, एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी असा तो श्रीराम अंतरी जो आहे ना, तो एक तत्वी आहे. म्हणजे काय? आत्मा राम अंतरी जो या दशकाला चालवतो, चालवणारा जो आत्मा राम आहे ना, तो एक तत्वी आहे. तो एक बाणी आहे, एक वचनी आहे. बघा श्रीराम कसे होता? एक पत्नी होता, एकच पत्नी, दुसरीकडे बघितलाच नाही तो. एक वचनी, एकच वचन दिले ना, दिले वचन, परत आता बदल नाही. आणि एक बाणी म्हणजे काय? त्यातच राहणं, परत बदल नाही त्यामध्ये. एक तत्वी, एक बाणी, एक पत्नी अशामध्ये जो राहतो ना, तो श्रीराम, तो अंतरी, तो श्रीराम झाला. तो सीतामायाचा श्रीराम झाला तो. पण अद्वैत रूपाने बघायला गेला तर तो परब्रह्मच या देहाला कार्यानं चालवणार आहे. तो एक तत्वी कळा डावी हारी. तो एक आहे, अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे ते एक परब्रह्म स्वरूप आहे, तो एकच आहे. त्याची मला ओळख घेता आली पाहिजे. अंतरी एक तत्वी कळा. कळा म्हणजे कशी आहे माहिती काय? तो कला 64 कलांनी युक्त आहे तो असा. आता 64 कला इथं सांगायचं झालं तर मला वेळ पण लागेल आणि तेवढा आपल्याकडे वेळ पण नाही. ती पण पाठ आहेत मला सगळे तत्व, 84 तत्व पाठ आहेत. सगळं 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 म्हणजे हे सगळं दासबोधात आलेलं आहे. त्या वेळेला आपण घेऊया. आता 64 कला नियुक्त म्हणजे सांगायचं झालं तर आता 7:15 वाजले, तर आपण पुढे जाऊया. सांगायचं बघ काय की तैशिक म्हणजे एक तत्वी कळा दावी हरी. म्हणजे तो हरी आतमध्ये ना, तो कला दाखवतो, एक 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 गुण प्रगट करून दाखवत असतो. मग पुढे सांगितलं काय माहितीये काय? हे माऊली काय म्हणतात यामध्ये, ही एवढं सगळं अवघड आहे ना, किती अवघड आहे. आता ऐकायला पण केवढं अवघड वाटलं ना. हे वैशिष्ट्यता सगळं, गुण दाखवलं, कर्म दाखवलं, सामान्य दाखवलं, समन्वय दाखवलं, अभाव दाखवला, कर्म दाखवलं, ब्रह्म दाखवलं, अध्यात्म दाखवलं, अधिभूत दाखवलं, अधियज्ञ दाखवलं, शेवट कसा होतो एवढं सगळं. 3 त्रिगुण, अष्टदा प्रकृती, पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, 3 त्रिगुण काय? रजसत्व तम, मग पंचमहाभूत काय? पंचमहाभूत दाखवले, पंच कर्मेंद्र दाखवले, पंच ज्ञानेंद्र दाखवले. हे सगळं अवघड आहे, असं गोंधळ आहे ना. या गोंधळामध्ये काय म्हणतात माऊली पुढे माहिती काय? तैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ. मग असं एवढं सगळं अवघड नाम नाही आहे. नाम इतकं सोपं आहे. म्हणून मी आतापर्यंत या अभंगापर्यंत, माऊली म्हणतात मी म्हणजे माऊली म्हणतात असं, आता 23वा अभंग चालू आहे. या अभंगापर्यंत मी काय सांगितलंय? फक्त नाम घ्या, माझ्यात तुम्ही विलीन होणार आहात. फक्त नाम घ्या म्हणतात माऊली, बाकी काय नाही आहे. आणि मग एवढं सगळं तुम्हाला दाखवलं नाही. आता सगळं पंचमहाभूताचा विस्तार, देहाचा विस्तार सगळा दाखवला, दशकाचा विस्तार सगळा दाखवला. हे तैसे नव्हे नाम, तेवढं अवघड नाही नाम, सहजता आहे त्यामध्ये. काय म्हणता येत नाही ना. राम तर म्हणता येतं ना, राम घ्या, विठ्ठल विठ्ठल म्हणा, काही म्हणा है ना, त्या स्मरणात राहता आलं पाहिजे. तैसे नव्हे नाम सर्व मार्ग वरिष्ठ. म्हणजे सगळ्या मार्गामध्ये जे काय आपण मार्ग आपण अवलंबू, त्या सगळ्या मार्गामध्ये काय? नाम वरिष्ठ आहे. म्हणजे आपण जे जे काय करू, म्हणजे अध्यात्माचं करू, आदिभूतचं करू, आदियज्ञचं करू, जे काय आपण पारमार्थी करू ना, त्या सगळ्यामध्ये नाम वरिष्ठ आहे. एखाद्या वेळेस देवाला नाही गेलो तरी पण चालेल है ना, एखाद्या वेळेस कुठं तीर्थक्षेत्राला नाही गेलो तर चालेल, पण ते नाम विसरायचं नाही. तो अंतरीच आहे ना, तो अंतरच आहे. देवाला शोधायला कुठं कुठं गेली, देव डोंगरावर जाऊन बसली, तिथंही माणूस पोचला.
आणि तिथे माणूस पोचला ना, डोंगराला पण देव कुठल्या सोडला नाही मनुष्य. मग नारदाने म्हटलं ना, देवा आता नारदाला विचारत आहे ना, मी आता कुठं बसू देवा, तुला मनुष्य शोधणार नाही ना अशा ठिकाणी बैस. मग मी ती कुठली जागा आहे, मनुष्याच्या देहामध्येच आहे ना. म्हणजे मनुष्य आतमध्ये बघत नाही, सगळं बाहेर सगळं बघतो, कारण का आपले डोळे बघतात ते बाहेर बघतात. आतमध्ये अंतर्मुख होऊन आपण कधी बघायला जात नाही. मग अंतर्मुख होऊन जो बघतो ना तो ज्ञानी, अंतर्मुख होऊन जो बघतो ना तो ज्ञानी. पाहावे आपणाशी आपण या नाव आत्मज्ञान. आत्मज्ञानाची व्याख्या काय दाखवलं, आत्मज्ञान ज्ञानी म्हणजे बाहेरचा ज्ञानी नाही. आत्मज्ञानी कोण आहे त्याची व्याख्या सांगितली काय, पाहावे आपणाशी आपण या नाव आत्मज्ञान. आपणाशी म्हणजे काय, आपल्या जवळ किती घाण आहे हे बघणं, आपल्या जवळ किती अवगुणाचा भाग आहे हे बघणं, आपल्याजवळ किती म्हणजे द्वेषाचा भाग आहे, कामण्याचा भाग आहे, मत्सराचा भाग आहे, सगळं तिरस्काराचा भाग आहे, हे आतमध्ये बघणं म्हणजे तो ज्ञानी आहे. आणि आतमध्ये बघता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून सांगितलं काय, तैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ. म्हणजे सगळ्यामध्ये काय नाम हे वरिष्ठ दाखवलेलं आहे. म्हणून नाम वरिष्ठ आहे ना, मग येथे काही कष्ट न लागते. काय लागते का कष्ट, नाम घ्यायला कष्ट लागते काय, पंढरपूरला जायला अजून कष्ट लागेल, तीर्थक्षेत्राला जायला लागून अजून कष्ट लागेल, काय 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 बॅगा भरून घ्यायला लागतात आणि उचलून घ्यायला लागतं, हे घ्या ते घ्या, हे राहिलं ते राहिलं, तिकडं जावा इकडं जावा आहे ना, आणि तीर्थक्षेत्राला जावा आणि तिकडून धोंडाने पाणीच घेऊन या. समर्थ म्हणाले बघा, धोंडाने पाणीच घेऊन येणार, तिथून एक फोटो घेऊन येणार, असं फोटो लावणार, एवढं देवाला गेला असे घरात सगळे फोटोच, आणि त्या फोटोकडे कधी बघतच नाही आहे. कधी दसऱ्याला काढणार ते आहे ना, दसऱ्याला काढतात बघा फोटो, खाली काढायचं, त्याला निर्मा लावायचं, निर्म्यानं घासायचं घासायचं घासायचं, एवढे देव घाण झालेले असतात, आणि त्याला वर टांगलेलं असतं, त्याला कधी कुंकू लावायचं नाही, हळद लावायची नाही, कधी काय नाही, ते तिकडे एकदम टांगलं की आपण पण टांगलेला आणि तो पण टांगलेलाच आहे ना. म्हणून सांगायचं काय भाग आहे, तेथे काही कष्ट न लागते. म्हणून देहाला कष्ट अजिबात होत नाहीत. मग देहाला कष्ट करून परमार्थच होत नाही. थोडक्यात सांगायचं भाग काय, देह जाणार नाही ना, देह इथंच राहणार आहे. मग देहाला कष्ट करून एका पायावर उभा राहतो आणि असं उभा राहतो, काय 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 बघा, ते एक ओवी आहे बघा, कुठले बरं, धूम्र पंचाग्नी वगैरे असं लावतो बघा, पंचाग्नी वगैरे लावून वगैरे, म्हणजे असं 4 ठिकाणी अग्नी लावायचं, मध्ये एकदा अग्नी लावायचं, उलट झाडाला टांगून घ्यायचं, नामस्मरण करायचं. एवढं कोण सांगितलंय बरं. समर्थ म्हणाले एवढं काही गरजच नाही आहे, आणि देह इथंच राहणार आहे, देहाला कष्ट करून काही लागत नाही आहे. म्हणून येथे काही कष्ट न लागते. कधी नामस्मरणाला कष्ट अजिबात लागत नाही आहे. एक नाम घे, उत्तम होणार आहे, देहाचं सार्थकता होणार आहे. म्हणून काय सांगितलं बघा, एक सुंदर भाग आहे बघा. देवाकडे एक मनुष्य जातो, नोटेड पॉइंट आहे, लक्ष देऊन ऐका. एक मनुष्य देवाकडे गेला, म्हणजे पातरवट असतो ना, तो मूर्तिकार, तो मूर्तिकार देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, देवा तू पण एक कलाकार आहेस रे, आणि मी पण एक कलाकार आहे. तू असंख्य मूर्ती बनवून या ब्रह्मांडात पाठवलास, आणि मी पण असंख्य मूर्ती घडवून या पृथ्वीवरती विकलो. पण किती खेदाची बाब आहे रे देवा, किती खेदाची बाब आहे. तू बनवलेल्या मूर्ती आपापसात भांडतात, आपापसात लढतात, आपापसात वाद करतात, आणि मी बनवलेल्या मूर्तीजवळ येऊन पाया पडतात आणि नतमस्तक होतात. माझं कुठं चुकलं काय म्हणतात. किती खेदाची बाब आहे रे. म्हणून असं वाटतं ना देवा, की वारकरी संप्रदायामध्ये बघा की कुणीही मोठा नाही कुणीही लहान नाही ना. म्हणून इथं काय सामर्थ्य दिलेलं आहे. इथं कशासाठी सामर्थ्य दिलेलं आहे, भक्ती ज्ञान आणि वैराग्यासाठी सामर्थ्य दिलेलं आहे. म्हणून देवाने मूर्ती बनवलेल्या आहे, हे आपणच देवाने बनवलेली मूर्ती आहे, आणि मनुष्याने बनवलेल्या मूर्तीजवळ जाऊन आपण नतमस्तक होतो. ही खेदाची बाब आहे ना. म्हणून आपल्याला दुसऱ्यांच्या देहामध्ये देव दिसला पाहिजे, हे सर्वात मोठी गोष्ट आहे, आणि सर्वात मोठा हा परमार्थ आहे. आणि परम अर्थ साधनं म्हणजे काय, अंतरी तो भगवंत, सगळ्यांच्या अंतरी तो भगवंत कार्याला आहे, हे जाणणं म्हणजे परमार्थ आहे. म्हणून तैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ. येथे काही कष्ट न लागते, येथे कष्ट लागत नाही, येथे काही सांडावे लागत नाही, येथे काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाहिजे म्हणजे कळेल. फक्त तो आपल्याला एक विचार शोधून पाहता आला पाहिजे म्हणजे कळणार आहे. म्हणून बघा, अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार वासे. मग अजपा जपणे उलट प्राणाचा, जपा अजपा
है ना, जपा अजपा जे आपण करतो ना, श्वास घेतो सोडतो घेतो सोडतो, हे 21,700 वेळा आपण करतो 24 तासामध्ये. जपा अजपा जपा अजपा मागे पण सांगितले मी. आणि एका तासाला 900 वेळा होतात. एका मिनिटाला 15 वेळा आपण श्वास घेतो. हे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही, तो अंतरी घेतच राहतो. बघा इथं किती सुंदर म्हटले माऊलीने, अजपा जपणे उलट प्राणाचा, है ना. जो आतमध्ये घेतो सोडतो घेतो सोडतो घेतो सोडतो ना, तोच तो भगवंत आहे. लक्षात येते काय, तोच तो भगवंत आहे. पटवून देऊ बघा. ज्या वेळेला पूर्वीच्या काळी मनुष्य गेला कसे ओळखायला, इथं सूत ठेवायचं बघा, बारीक असं दोऱ्यासारखं सूत लावायचं. ते श्वास बंद झाला की मनुष्य गेला म्हणायचं. म्हणजे हल्लं तर अजून जीव आहे, नाही हल्ला की संपला गेला. म्हणजे टीव्हीवर पण बातमी येते बघा, त्यांनी अखेरचा श्वास काय म्हणतात, घेतला म्हणतात ना. त्यांनी अखेरचा श्वास सोडला पाहिजे की. त्यांना आता कोण सांगावं, त्यांनी ज्ञानी आहेत, टीव्हीवाले सगळे ज्ञानी आहेत, बातम्या देणारे सगळे ज्ञानी आहेत ना. पण त्यांना खरा अर्थ काय माहितीये काय, अखेरचा श्वास सोडला म्हणायला पाहिजे. घेतला म्हणतो टुंब भरून राहणार की तो आत्मा आतच राहणार ना. श्वास सोडला पाहिजे होता ना. सोडल्यावर तो जातो, परत तो आतमध्ये येत नाही, परत आतमध्ये येत नाही. आणि आला तर सुटल्याशिवाय तो जात नाही. म्हणून तो अखेरचा श्वास सोडला म्हणायला पाहिजे. असो, त्यांनी घेतला म्हणतात, आपण सोडला म्हणूया, है ना. ज्यावेळेला तो अखेरचा श्वास सोडतो ना, त्यावेळेला मनुष्य देहाचा अंत होतो. मग जातो तो कोण जातो, वायू स्वरूपात जातो ना. म्हणून त्याला समीर वायू म्हणायचं. समीर वायू, तो समीर वायू. वारं नव, वारं वेगळं है ना, वारं लागणं वेगळं म्हणतात बघा, है ना. त्याला वारं लागले ते वेगळं, वायू वेगळा. हा श्रीसेवा दास्यभक्तीचा वायू तुमच्या माझ्या अंतरी नांदतो ना, तो श्रीसेवा दास्यभक्तीचा वायू आहे ना, तोच तो कार्याला आत्माराम रूपानं आतमध्ये आहे, त्याला वायू म्हणायचं. श्रीसेवा दास्यभक्तीचा वायू म्हणजे कोण आहे, तो आत्माराम आहे. आणि तो गेला की मनुष्य गेला म्हणायचं. केशव त्यालाच म्हणायचं काय, केशव. के गेला की शेव राहतं, के गेला की शेव राहतं, म्हणजे काय मडच राहतं. के म्हणजे आत्माराम, तो म्हणजे तो वायू. आणि तोच म्हणजे काय, अजपा जपणे उलट प्राणाचा. म्हणजे तो जपा 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 करतच आहे. श्वास घेतोय सोडतो घेतोय सोडतोय ना, तो आंतरिक कार्यालय म्हणजे तोच भगवंत आहे. म्हणजे तोच तो भगवंत आहे, वायू स्वरूपात तो भगवंत आहे, दिसत नाही आपल्याला. म्हणून सांगितलं काय, अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. मग आता तिथे मनाचा निर्धार पाहिजे. मनाचा निर्धार काय पाहिजे, तो जपत आहे अंतरी, है ना. अजपा जपत आहे अंतरी. फक्त मला त्या श्वासावर असं कंट्रोल करता आलं पाहिजे. कसं, असं शांत बसायचं, निवेदन ठेवायचं आणि दोन्ही हात असं करायचं. 6व्या अध्यायात माऊलीने सगळं मांडलंय बघा, कसं बसायचं, कसं पाठ असावं, कशी मांडी घालायची. ती मांडी आहे ना, टाच आहे ना, बरोबर इथं 2 नंबरच्या खालच्या बाजूला लावायची तिथं. म्हणजे तिथं कुंडलिनी अवस्था आहे. मग ती कुंडलिनी अवस्था त्याला टाच अशी दाबून लावून बसायचं. मग तिथं पॅक होतं ते. 1 नंबरच्या 2 नंबरच्या ठिकाणी तिथं मुळाधार चक्र आहे ना, त्याच्या वरच्या बाजूला शिवनी हा शब्द वापरलाय माऊलीने तिथं. शिवनीत हा शब्द वापरलाय. मग ते शिवनीला असं टाच लावायचं आणि तिथं बसायचं असं दाबून आणि अंतर्मुख व्हायचं. आणि जे काय नामस्मरण असेल, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी, श्वास घ्यायचं, श्वास सोडायचं, श्वास बरोबर अंतरी राहायचं आणि शांत राहायचं. इतकं शांत राहायचं, इतकं शांत राहायचं, तल्लीन होऊन जायचं, तल्लीन होऊन जायचं आणि एकदम मनाशी एकरूप व्हायचं. मग स्वादिष्टान चक्र आपोआप बेंबीच्या खाली स्वादिष्टान चक्र आहे ते ओपन होतं. मग इथं अनाहत चक्र आहे, मग इथं मणिपूर चक्र आहे. असे एक 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 चक्र जागृत करत 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 यायचं. इथं विशुद्धी चक्रापर्यंत यायचं. विशुद्धी चक्रापर्यंत आलो ना आपण, मग आतमध्ये श्वास शुद्ध व्हायला लागतो. श्वास असं गरम 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 व्हायला लागतो. आणि ज्या वेळेला अंतरिक गरम व्हायला लागतं ना, त्यावेळेला समजायचं की माझं श्वास आता परफेक्ट व्हायला आहे, माझं नामस्मरण परफेक्ट व्हायला आहे. मग इथं यायचं, इथं चक्र, इथं सगळं लक्ष इथं केंद्रित करायचं. इथं आज्ञाचक्र आहे, इथं मी कुंकू लावलं ना, इथं आज्ञाचक्र आहे. त्या आज्ञाचक्राला असं केंद्रित करायचं आणि केंद्रित करत 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 ब्रह्मचक्र इथं जागृत करायचं. सप्तचक्र देहातले जागृत झालं ना, त्यावेळेला कुंडलिनी अवस्था जागृत होते. आणि कुंडलिनी अवस्था एवढी सहजासहजी पण होत नाही. त्यामध्ये माऊलीने लिहिले पुढं 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 लिहिले की कुंडलिनी अवस्था काय करते, एकदा का ती कुंडलिनी जागृत झाली तर ती कुंडलिनी सर्प असतो ना, जसं 3 वेड्यामध्ये असतो ना, तसं तो कुंडलिनी अवस्था
असे आतमध्ये 3 येड्यामध्ये बसले, 3.5 येड्यामध्ये ती आउट कोटी वळणी बसलेली आहे, ती कुंडलिनी अवस्था आहे. मग ती कुंडलिनी काय करते, मांस खायला लागते, अशी मांस खायला लागते. म्हणजे नामस्मरण करत करत तिथं जेवायचं नाही, पाणी नाही, काय नाही, असं एकदम 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 नामस्मरण करायचं, अशी ती भूमिका आहे कुंडलिनी अवस्थेची. मग ते असे मांस खात 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 ना सगळं देह सगळं खाऊन टाकत, आतून सगळं खात असते. मग एकदम असं क्लिष्ट होतं मनुष्याचं, आणि नुसतं हाडं आणि फक्त त्वचाच राहते त्याच्यावरती, बाकी काय काय राहत नाही, फक्त ते श्वासच चालू असतं कंटिन्यू, पण तो मरत नाही. म्हणून ते ऋषीमुनी बघितलेत काय की कसे होते, बघायला गेलं तर ऋषीमुनी पण असे नामस्मरण करायचं. पण असं नामस्मरण एक राक्षसानं पण केलं होतं. कुणी माहित आहे, हिरण्याक्षनं केलं होतं. हिरण्याक्षनं त्याचं काहीच राहिलं नव्हतं, आणि त्याच्या मुखातून अशी आग ओकत होती. आग श्रीमद भागवतामध्ये लिहिलेलं आहे, आग ओकत होती, म्हणजे आग बाहेर पडत होती. आणि त्या आगीनं ना असे जंगलच्या जंगल जळून गेलं होतं, वणवा पेटला होता त्याच्या आगीतनं. त्यावेळेला ब्रह्मदेवाला यावं लागलं पृथ्वीवरती, आणि मग मला सांगितलं तुला काय पाहिजे माग. मग ते सगळे गोष्ट वेगळ्या, तिकडे जायचं नाही आपल्याला. सांगायचं भाग काय की जसं आतून नामस्मरण करत 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 देहात ज्या वेळेला एवढं काय आपल्याला होणार नाही, पण आपल्याला थोडंफार काय व्हायला लागलं, गरम गरम व्हायला लागलं, तर आपण समजायचं काय नामस्मरण पूर्णत्वाला आलेलं आहे. म्हणून सांगायचं काय, सांगायचं तात्पर्य काय, अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा. पण तिथं मनाचा निर्धार पाहिजे, जपता आलं पाहिजे, त्या नामस्मरणात मला अखंड राहता आलं पाहिजे. आणि परमार्थाचं वर्मच आहे नामस्मरण, बाकी काही नाही आहे. मला त्याचं नामस्मरण, मी तोच आहे, सोहम सोहम हम सा, म्हणजे तो मी आहे, मी तोच आहे, एवढं जरी जाणलं तरी बास झालं. म्हणून सांगितलं मनाचा निर्धार पाहिजे. मग शेवटच्या ओळीत ज्ञानोबराय म्हणतात की ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ, आणि काय सांगितलंय, रामकृष्ण पंथ कर्मी येला. सगळ्यामध्ये नाम घ्या म्हटलं बघा. ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ, त्याचं जीवनच व्यर्थ आहे. जो नाम घेत नाही ना त्याचं जीवन व्यर्थ आहे. म्हणून सकाळी आपल्याला नामस्मरण पाहिजे, 7 म्हणी तर आपल्याला करताच आलं पाहिजे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. उठल्यानंतर जे काय आपली पूजा अर्चा आहे, पूजा अर्चा करायचं, परण लावायचं अधिष्ठानला, अधिष्ठानची पूजा झाल्यानंतर बसायचं, प्रार्थना म्हणायची, नामस्मरण करायचं. एक पान पाठपोट पान ज्ञानेश्वरीचं वाचा, श्री एकनाथी भागवतचं वाचा, 4-5 अभंग वाचा, तुकोबऱ्यांची प्रस्थांतरीतली हातली घ्यायचं, परत प्रार्थना म्हणायची, झालं आपली उपासना झाली. परत जे आपल्या काही कामधंदा आहे तिथं जावं. त्या पद्धतीने आपल्याला सकाळ संध्याकाळची उपासना आपल्याला करता आली पाहिजे. म्हणून सांगितलं ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ, रामकृष्ण पंथ कर्मी याला. पिंकी कोण आले? मग सांगितलं काय, ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ, म्हणून नामच पाहिजे तिथं, नामाशिवाय तिथं काय सामर्थ्य राहणार नाही. म्हणून रामकृष्ण पंथ कर्मी याला. म्हणून जो राम आहे, कृष्ण आहे, याच्यात जर आपण राहिलो तर हा मार्ग आहे ना, हा मार्ग आपल्याला सोडायचा नाही. या मार्गात आपण राहिलो, रामकृष्ण पंथ कर्मी याला, या पंथात, या मार्गात आपण राहतो. म्हणून तुम्हाला मला सांगितलं काय, या मार्गाला आपण सोडता कामा नये. म्हणून 7, 5, 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. सप्त दाखवलं आपल्याला, तत्व दाखवली, 7 तत्व दाखवली, 3 त्रिगुण दाखवलं, 7, 5 काय दाखवलं, पंचमहाभूत दाखवलं, 3 त्रिगुण दाखवलं, दशक दाखवला, पंचमहाभूताचा दशक दाखवला आहे ना, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. अशा दशकाला जो आंतरिक कला या रूपानं जो चालवणार आहे, 7, 5, 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा, एक तत्वी जो श्रीराम आहे, अंतरी बाणी आहे, तो आपल्याला कला दाखवतो, तो अंतरी आहे. म्हणून एवढं सगळं क्लिष्ट करण्यापेक्षा फक्त एक नाम घे, बाकी काय अवघड एवढं अभ्यास नाही केला तर पण चालेल, फक्त एका नामात राहायचं आहे. फक्त आपल्याला त्याच्या नामात राहायचं आणि त्याच्यात विलीन होता आलं पाहिजे. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.